Hello students, welcome to PD Life Science Academy for the Happy Learning. बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ येत आहे. This video for all Maharashtra Board 12th Standard Biology students. Before starting any educational video, we must know detailed syllabus of any subject. या संपूर्ण शैक्षणिक वर्षात आपण काय शिकणार आहोत हे माहिती असणे आवश्यक आहे. कोणतीही मूवी पाहण्याआधी आपण ज्याप्रमाणे त्या मूवीचा ट्रेलर पाहतो त्याचप्रमाणे होल सिलेबस इज अ ट्रेलर ऑफ एनी सब्जेक्ट. सो लेट्स गेट रेडी टू स्टार्ट अवर जर्नी इन द वर्ल्ड ऑफ बायोलॉजी. बेसिकली 12th standard syllabus of biology subject divide into the 5 units. We can see one by one. Unit first is related to the reproduction. In this unit, 2 chapters are included. Chapter number 1, reproduction in lower and the higher plants, and second chapter is the reproduction in the lower and the higher animals. या युनिटमध्ये आपण प्लांट्स आणि ॲनिमल्स या दोन्हीमधील रिप्रोडक्शनचे टाइप्स, त्यांच्या मेथड्स आणि इम्पॉर्टन्सचा स्टडी करणार आहोत. त्याचप्रमाणे आपल्या आजूबाजूला जी वेगवेगळी फुलं आपण पाहतो, काहींचा रंग, काहींचा सुगंध, काहींची रचना आकर्षक असते, त्यामागे कोणते रिझन्स आहेत, या सर्व फ्लावर्समधील ही विविधता त्यांनी कशी घडवून आणली, त्यामागे कोणते खास कारण आहे, हे सर्व आपण युनिट नंबर 1 मध्ये शिकणार आहोत. प्लांट्स आणि ॲनिमल्स या दोन्हीमध्येही वेळोवेळी ॲडॅप्टेशन्स होत गेले. ते कसे व का हे आपल्याला समजणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचे, एका बी मध्ये एक जंगल निर्माण करण्याची क्षमता असते, हे तुम्हाला पटते का? एका बी पासून एक रोप तयार होते, त्याचा एक वृक्ष बनतो किंवा वेल बनते. त्यांच्या संपूर्ण आयुष्यमानात ते झाड किती फळे देतो, त्या प्रत्येक फळात किती बिया असतात, आणि हे चक्र त्या झाडाचे जेवढे आयुष्यमान आहे तोपर्यंत चालूच राहणार. म्हणजे एखादे झाड जे एका बी पासून तयार होते ते किती पट रिटर्न्स निसर्गाला देते. ते बी तयार कसे होते, एक वृक्ष निर्माण करण्याची क्षमता एका छोट्याशा बी मध्ये कशी डेव्हलप होते, हे आपण जाणून घेणार आहोत. हे झाले वनस्पतींच्या बाबतीत. परंतु आपला जन्मही कसा झाला, वाढ कशी झाली किंवा आपली वाढ कशी होते, हे देखील आपणाला समजणार आहे. Now, unit number 2 is related to the genetics and the evolution. In this unit, 3 chapters are included. Chapter number 3, inheritance and the variation. Chapter number 4 is a molecular basis of inheritance, and chapter number 5 is the origin and evolution of life. यामध्ये इव्होल्यूशन म्हणजे उत्क्रांतीविषयी माहिती घेणार आहोत आपण, ज्यात मुळात आत्ताचे जे वातावरण आहे, ज्यात राहून आपण श्वास घेऊ शकतो, ते निर्माण कसे झाले, एक जीव निर्माण कसा झाला, कोणत्या कंडिशनमध्ये निर्माण झाला, त्या निर्माण झालेल्या एका पेशीपासून लाखो करोडो प्रकारच्या वनस्पतींची, प्राण्यांची, पक्ष्यांची आणि अगदी डोळ्यांना न दिसणाऱ्या बॅक्टेरिया आणि व्हायरसची निर्मिती कशी झाली, यांचे रहस्य समजणार आहे. आपली निर्मिती कशी झाली, इव्होल्यूशन कसे होत गेले, कोणापासून झाले, कोणकोणते बदल होत गेले, यासाठी किती कालावधी लागला, हे सर्व काही आपणाला समजणार आहे. जेनेटिक्स सोप्या भाषेत सांगायचे तर आपण किंवा कोणताही ऑर्गॅनिझम दृश्य स्वरूपात जो दिसतो त्यामागे काही जीन्स असतात. DNA मधील कोडिंग सिस्टीमची अरेंजमेंट असते, हे आपणाला समजणार आहे.
आपण वेगवेगळ्या देशातील लोकांचा एकत्रित समूह केला तरी सुद्धा भारतीय लोक, इंडोनेशिया, रशियन, जपानी असे लोक आपण लगेच ओळखू शकतो, कारण एक आयडेंटिटी आहे आपल्यासमोर. हीच आयडेंटिटी म्हणजे जेनेटिक्स आणि जीन्सची संरचना. असे जरी असले तरी प्रत्येक व्यक्ती ही वेगळी आहे. त्यांच्यातील ही भिन्नता म्हणजेच व्हेरिएशन कशामुळे येते हे आपणाला समजणार आहे. ज्याला आपण अनुवांशिकता म्हणतो तेच इनहेरिटन्स आहे. काही कलागुण असतील, काही आजार असतील जे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातात, त्यालाच इनहेरिटन्स म्हणतात. ते कसे होते ते आपणाला समजते. नाव unit number 3 is related to the physiology. In this unit, 4 chapters are included. Chapter number 6, plant water relation. Chapter number 7, plant growth and the mineral nutrition. Chapter number 8, respiration and the circulation. Chapter number 9, control and the coordination. या युनिटमध्ये प्लांट्स आणि ॲनिमल्स यांच्या बॉडीतील इंटरनल सिस्टीमचे वर्किंग आपल्याला समजणार आहे. जे प्लांट्स आपल्याला विनामूल्य ऑक्सिजन प्रोव्हाइड करत आहेत, आपली अन्न, वस्त्र आणि निवारा याही गरजा भागवतात. त्यांची वाढ कशी होते, कोणकोणत्या सिस्टीम काम करत असतात आणि त्यांना त्यांच्या वाढीसाठी कशाची आवश्यकता असते. वनस्पती त्यांची गरज कशी व कुठून पूर्ण करतात हे आपणाला समजणार आहे. आपल्या शरीरातील वेगवेगळ्या सिस्टीम कशा काम करतात हे देखील समजणार आहे. यात रेस्पिरेटरी सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम आपण पाहणार आहोत. आपल्या शरीरातील सर्व अवयव, फुफ्फुस, रक्तवाहिन्या, हृदय, किडनी कसे काम करतात, त्यांना कोणत्या गोष्टी पूरक असतात व कोणत्या गोष्टी हानिकारक असतात हे आपण जाणून घेणार आहोत. त्याच पद्धतीने कोणत्याही प्रसंगात आपल्याला जी निर्णय घेण्याची क्षमता मिळाली आहे ती ब्रेनमुळे म्हणजेच मेंदूमुळे. त्याचे कार्य कसे चालते हे समजणार आहे. या युनिट्सचा बारकाईने अभ्यास केला तर एक्झामच्या दृष्टीने आणि दैनंदिन जीवनातही खूप फायदा होईल. नाव नेक्स्ट इज द युनिट नंबर 4 is related to the applied biology. In this unit, 3 chapters are included. Chapter number 10, human health and diseases. Chapter number 11, enhancement of food production. And chapter number 12 is a biotechnology. यामध्ये आपल्याला आपले आरोग्य आणि वेगवेगळे आजार याचा नक्की काय संबंध आहे हे समजणार आहे. आरोग्य उत्तम राखण्यासाठी नैसर्गिकरित्या कोणत्या योजना कार्यरत असतात किंवा त्यांना आपण कशी मदत करू शकतो आपल्यासाठी हे जाणून घेणार आहोत. आजारांचे प्रकार कोणते, ते कशामुळे होतात, त्यावरील उपाययोजना काय करावी हे देखील आपणाला समजणार आहे. त्याचप्रमाणे विज्ञानामध्ये जी प्रगती झाली त्याचा उपयोग वेगवेगळ्या क्षेत्रात कसा आणि कुठे होत आहे. यामध्ये प्रगत तंत्रज्ञानाचा समावेश तर आहेच, परंतु काही सूक्ष्म जीवांचाही आपण उपयोग करून घेऊ शकतो, ज्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनातील बऱ्याचशा समस्या सुटल्या आहेत. आपली पर्सनल आणि सोशल हेल्थ इम्प्रूव्ह होण्यासाठीही या तंत्रज्ञानाचा कसा उपयोग होत आहे हे आपल्याला समजणार आहे. यामध्ये वेगवेगळ्या फील्डचा समावेश केलेला आहे. डेअरी, पोल्ट्री, सिवेज ट्रीटमेंट आहे, बायो कंट्रोलिंग एजंट्स, नॅनो टेक्नॉलॉजी आणि अजून खूप काही आहे. त्याचप्रमाणे या बायोटेक्नॉलॉजीची नक्की आपल्याला गरज काय आणि कशी आहे हे देखील समजणार आहे. नाव लास्ट, दॅट इज युनिट नंबर 5, इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंट. In this unit, 3 chapters are included. Chapter number 13, organism and population. Chapter number 14, ecosystem and energy flow. Chapter number 15,
is biodiversity, conservation and environmental issues. आपण ज्या ठिकाणी राहतो तेथील वातावरण, पशु, पक्षी, प्राणी, जीव, जंतू याचे को रिलेशन काय आहे, ही संपूर्ण जीवसृष्टी, त्याच्यातील वैविध्यता कशी टिकली आहे याची माहिती मिळणार आहे. यामध्ये आपल्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य याची जाणीव होणार आहे. निसर्ग जो विनामूल्य आपल्या सर्वांच्या गरजा भागवत आहे, त्याचा सांभाळ आणि संवर्धन करण्याचे आपले कर्तव्य आहे. कमीत कमी प्रदूषण होण्यासाठी त्यावर उपाययोजना व्यक्तिगत पातळीवर करणे आवश्यक आहे. जीवसृष्टीतील प्रत्येक घटक महत्त्वाचा आहे, त्यामुळे त्याचे संवर्धन होणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी आपणही एक पाऊल पुढे टाकू शकतो. हा 12वी स्टँडर्डचा बायोलॉजीचा सिलेबस आहे. यात काही अवघड आहे का किंवा काही किचकट आहे का? अजिबात नाही. खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. तेव्हा जी काही बायोलॉजीची मनात भीती असेल तर ती काढून टाका. तुमचे माइंडसेट चेंज करा. ओपन माइंडेडली अभ्यासाला सुरुवात करा. एक एक गोष्ट जाणून घ्या, समजून घ्या, इम्प्लिमेंटेशन करण्याचा प्रयत्न करा आणि मग पहा तुमच्यातही नकळत बायोलॉजी हा तुमच्या जवळचा आणि जिव्हाळ्याचा सब्जेक्ट बनेल. त्यासाठी एक एक स्टेप उचलायची आहे. सर्वात आधी एक नोटबुकमध्ये बायोलॉजीचा सिलेबस, त्याचे युनिट्स आणि त्यातील चॅप्टर वाईज लिहून काढा. व्हिडिओ 1, 2, 3 वेळा पहा. सुरुवात करत आहोत आपण. वेग हळूच ठेवायचा आहे, कारण आपल्या ध्येयाकडे जाण्यासाठी ही पहिली पायरी आहे. वर्षभर जो विषय शिकणार आहोत त्याबद्दल अगदी सखोल माहिती हवी. काय आहे विषय, नक्की काय आहे, त्याचा उपयोग काय आहे आणि कुठे होतो, हे क्लिअर असेल तर सब्जेक्टचे कोणतेही टेन्शन येण्याचे काहीच कारण नाही आणि टेन्शन घेण्याचेही कारण नाही. आपली टॅगलाईन हॅपी लर्निंग प्रमाणे आपल्याला अभ्यास करून एक उत्तम व्यक्तिमत्व घडवायचे आहे. शिक्षण हे फक्त डिग्री मिळवण्यासाठी, मार्क मिळवण्यासाठी मर्यादित न ठेवता सुजाण नागरिक बनवण्यासाठी उपयोग करायचा. व्यक्तिमत्व विकास करून घ्यायचा असेल तर निसर्गासारखा गुरु नाही, फक्त आपली दृष्टी बदलायला हवी. त्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. आपण जो बायोलॉजी विषय शिकत आहोत तोच एक उत्तम व्यक्तिमत्व घडवू शकतो. त्यासाठी फक्त आपली तयारी हवी. गुड or bad changes, choice is yours. Wish you all the very best. तुम्हाला जो होमवर्क दिला जाईल तो वेळच्या वेळी कंप्लीट करा. Now today's homework is write a detailed syllabus with units and the chapters in your notebook. Now stay safe and healthy. Enjoy your study. Happy learning. Wish you all happy learning with the PD Life Science Academy. Video get share and subscribe the channel. Hit the bell icon for getting notification for all recently uploaded videos. Thank you so much. व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगा. जर एखादा टॉपिक एक्सप्लेन करण्याची आवश्यकता असेल तर तसे कॉमेंट करून तुम्ही सांगा. तुम्ही सांगितलेल्या टॉपिकवर आपण सेपरेट व्हिडिओ बनवूया. Now wish you again all the very best. Thank you so much.